मित्रांनो, प्रश्न उत्तरे मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजचा प्रश्न आहे, लाळ गळण्यावरती उपाय सांगा. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये 20 उपाय देत आहे, जे की अगदी सोपे आहे. लगेचच सुरू करूया व्हिडिओला. पहिला आहे तुळशीचा काढा. तुळशीच्या पानांचा काढा लाळ गळणे थांबवण्यासाठी प्रभावी आहे. तुळशीमध्ये असलेले औषधी गुणधर्म तोंडाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत, म्हणून तुळशीचा काढा. 2 नंबरचा हळदीचे दूध. रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यायल्याने तोंडाच्या संक्रमणाचे उपचार होतात आणि लाळ गळण्याची समस्या कमी होते. 3 नंबरचं घेऊया तोंडाची स्वच्छता. रोज तोंडाची नीट स्वच्छता राखल्याने लाळ गळणे कमी होते. तोंड साफ ठेवणे आणि दातांची योग्य देखभाल महत्त्वाची आहे. पुढचं घेऊया 4 नंबरचं त्रिफळा चूर्ण. आता त्रिफळा चूर्ण पाण्यात मिसळून घेतल्याने पचन सुधारते व लाळ गळण्याचे प्रमाण कमी होते. हे आयुर्वेदिक उपाय म्हणून ओळखले जाते. आता हे कुठेही मिळून जाईल, मेडिकलमध्ये मिळतं हे. पुढचं घेऊया 5 नंबर नारळाचे तेल. नारळाच्या तेलाने तोंड धुणे ही आयुर्वेदिक उपचार पद्धत आहे. त्यामुळे लाळ गळण्याचे प्रमाण कमी होते आणि तोंडाची स्वच्छताही राखली जाते. पुढचं घेऊया 6 नंबरचं मीठ आणि पाणी गुळण्या. आता मीठ आणि पाण्याच्या गुळण्या केल्याने तोंडातील जंतूंचा नाश होतो आणि लाळ गळणे कमी होते. हा उपाय घरी सहज करता येतो, तुम्हाला माहिती असेल. पुढचं घेऊया 7 नंबरचं औषधी तोंडवळणी. आयुर्वेदिक तोंडवळणी वापरून लाळ गळणे रोखता येते. यामध्ये विशेष औषधांचा वापर केला जातो. पुढचं घेऊया 8 नंबरचं. तत्पूर्वी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. पुदिन्याची पाने. पुदिन्याची पाने चावल्याने तोंडातील ताजेपणा येतो आणि लाळ गळणे कमी होते. पुदिन्यातील थंडावा तोंडाच्या समस्या कमी करतो. पुढचं घेऊया 9 नंबरचं अननसाचे सेवन. आता अननसामध्ये असलेले एन्झाईम्स तोंडातील लाळ कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे लाळ गळण्याचे प्रमाण कमी होते. तर मी म्हणत होतो मित्रांनो, कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचं घेऊया योगा व प्राणायाम. योगा व प्राणायामामुळे शरीरातील ताणतणाव कमी होतो आणि पचनक्रिया सुधारते, ज्यामुळे लाळ गळणे नियंत्रित होते. पुढचं घेऊया 11 नंबरचं आहारातील बदल. आहारात कमी मसालेदार व हलका आहार घेतल्याने पचनक्रिया सुधारते व लाळ गळणे कमी होते. यामध्ये पचनासाठी हलका आहार महत्त्वाचा आहे. पुढचं घेऊया 12 नंबर षड सेवन. षड सेवन केल्याने तोंडातील रसांचा संतुलन राखला जातो आणि लाळ गळण्याची समस्या कमी होते. मित्रांनो, आता याचा डिटेल ब्लॉग पोस्ट पण केलेला आहे मी. लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, किंवा मग तुम्ही www.प्रश्नउत्तरेमराठी.com ला जाऊ शकता. तिथे भरपूर उपयोगी ब्लॉग्स आहेत मराठीमधले. 13 नंबर तुपाचे सेवन. तूप तुम्ही सेवन करू शकता. 14 नंबर ओव्याचे पाणी. ओव्याचे पाणी प्यायल्याने पचन सुधारते व लाळ गळण्याची समस्या कमी होते. हा उपाय पारंपरिक आहे. आता हा खूप जुना उपाय आहे मित्रांनो, ओव्याचे पाणी. 15 नंबर तोंडातील जखमांचे उपचार. तोंडातील जखमा झाल्यास त्यावर योग्य उपचार केल्याने लाळ गळणे कमी होते. जखमांमुळे लाळ गळण्याचे प्रमाण वाढते. 17 नंबरचं पुरेसे पाणी प्या. 16 नंबरचं त्याच्याने काय होईल, तोंडातील कोरडेपणा कमी होतो आणि लाळ गळणे कमी होते. हायड्रेशन पण महत्त्वाचे आहे मित्रांनो. 17 नंबरचं घेऊया तंबाखू व धूम्रपानाचे टाळणे. आता हे मोठ्यांसाठी तंबाखू व धूम्रपानामुळे तोंडाच्या समस्या वाढतात व लाळ गळण्याचे प्रमाण वाढते. त्याचा त्याग करणे गरजेचे आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा. 18 नंबर दातांच्या समस्या. दातांच्या समस्यामुळे लाळ गळण्याचे प्रमाण वाढते. यासाठी नियमित दंतचिकित्सकाकडे तपासणी करावी. 19 नंबरचं घेऊया तोंडाच्या मांसपेशींचे व्यायाम. तोंडाच्या मांसपेशीचे व्यायाम केल्याने लाळ गळण्याचे प्रमाण कमी होते. यामध्ये काही खास व्यायाम आहेत. तोंडाचे व्यायाम करा मित्रांनो, जे मसल्स आहेत त्या. शेवटचं घेऊया 20 नंबरचं तोंडातील असंतुलनामुळे लाळ गळते. यासाठी असंतुलनाचे उपचार करणे आवश्यक आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक शेअर करा. धन्यवाद.